नमस्कार, मी आदेश बांदेकर आजच्या होम मिनिस्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत लोणावळा भांगरवाडी परिसरात आणि रेश्मा पवार ताईला आपण भेटणार आहोत. खूप छान डोंगर दऱ्याचा सहवास लाभलेल्या या ताईला आता सासरी जायचं आहे. आता सासरी कुठे जाणार, म्हणजे सासर तिचं कुठे असणार हे जाणून घेण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया रेश्मा ताईला. हो. थोडस मी घेतो, बाकीचं त्यांना भरव. अक्का 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 असं नाही. नमस्कार. नमस्कार. हे माझे होणारे मिस्टर. नमस्कार. माझी मम्मी. नमस्कार मम्मी. माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. ही माझी ताई. नमस्कार. ह्या माझ्या माम्या आणि तो माझा मामा, लहान मामा. आणि माम्या म्हणजे 3 मामे आहेत ना. 3 माम्या. हा. चला आणि आता प्रश्नोत्तर. नमस्कार. नमस्कार. कसं ठरलं? मामांनी ठरवलं, मामा मम्मींनी. कसं काय? म्हणजे रिलेटिव्ह मध्ये, नात्यामध्येच आहे. माझी मामी 2 नंबरची, ती ह्यांची आत्या, सख्खी आत्या. तुमची 2 नंबरची मामी ती ह्यांची सख्खी आत्या. म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं ते मामे. हा, त्या माम्यांमधली एक मामी. माम्यांमधली एक मामी. मधली मामी. बरं बरं बरं. तुम्ही बघितलं होतं त्यांना? हो, म्हणजे अगोदर नाही, म्हणजे अगोदर बघितलेलं पण मला माहिती नव्हतं की. एक मिनिट, अगोदर नाही पण जे अगोदर बघितलं होतं पण अगोदर नाही म्हणजे काय मला कळलं? म्हणजे मी बघितलेलं पण मला नव्हतं माहिती काय की ते बोलणार आहेत. काय बोलणार आहे ते लग्न म्हणजे काय करणार का असं, म्हणजे मला कळलं. म्हणजे त्यांच्या मम्मी पप्पांना आवडले ना मी. हा, मग त्यांनी माझ्या मम्मी पप्पांना विचारलं. काय मग त्यांना नव्हतं आवडलं तुम्ही? आवडलेले. हा, आवडलेले. ते काय बोलले नाहीत? ते मम्मी पप्पांना बोलले असतील. मग ते तेव्हा मम्मी पप्पा माझ्या मम्मी पप्पांना बोलले. अच्छा, मग ते मम्मी पप्पांना बोलले की हा. मम्मी पप्पा त्यांना बोलले? ते आता त्यांना विचारा. बोलवा त्यांना. हा. आओ. नमस्कार. या या बसा. नमस्कार. तुम्ही बघितलं होतं ना? हो, मी पाहिजे त्यांना. कधी? माझ्या चुलत्याच्या काकांच्या लहान मुलाचा वाढदिवस होता पहिला. वाढदिवस? त्याच्या मुलीबरोबर ती आलेली तिकडे वडगावला. हा, तर त्यावेळेस मी पाहिलेलं आणि घरच्यांनी पण पाहिलेलं तिला. तर सगळ्यांनाच आवडली ती. त्यामुळे मग तिच्या आई वडिलांना मागणी घातली. मला तुम्ही सांगा, तुमचं लग्न कधी ठरलं? 1 महिन्यापूर्वी. मग आत्ताच नवीन नवीन आहे? हा, नाही म्हणजे अगोदर जुनं आहे नाही. मग 1 वर्ष झालं. हा, घरामध्ये बोलणार होते आई पप्पा माझ्या मम्मी पप्पांना, पण ताईचं लग्न नव्हतं पण झालं. त्यांचे मम्मी पप्पा तुमच्या मम्मी पप्पांशी बोलणार हे तुम्हाला कसं माहिती होतं? यांनी सांगितलेलं. हळूहळू एक एक पान उघडत आहे. नाही. पण ह्यांनी तुम्हाला कसं काय सांगितलं की माझे मम्मी पप्पा तुमच्या मम्मी पप्पांना विचारणार आहेत? सांगितलं. कधी? सगळ्यांकडे मोबाईल असतो. बरं मला सांगा, एका लग्नाची एक गोष्ट असते, कधी कधी एका लग्नाची दुसरी गोष्ट असते, जी आता झी टीव्ही मराठीवर 8:30 वाजता आपल्या सगळ्यांना दिसते आहे. मला तुम्हाला एका लग्नाची तिसरी गोष्ट विचारायची आहे. मला तुम्ही सांगा, त्यांच्या या सगळ्या ओळख झाल्यापासून साधारणतः या 2-3 वर्षात तुम्ही त्यांना जितकं ओळखता, त्यांनी त्यांच्या वागण्यात असे कोणते 3 बदल केले पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मी जरा जास्त बडबड करते तर थोडी त्यांनी पण केली पाहिजे. त्यांनी बडबड केली पाहिजे, पण कमी बोलतात. हा, जास्त बोललं पाहिजे. एक. दुसरं, ते एकटेच फिरायला जातात. मग आता कमी फिरायला जाऊन नंतर माझ्यासोबत गेले पाहिजे. खूप फिरतात, खूप. कुठे कुठे जातात? सगळीकडे जाऊन आलेत. कोकण, राजस्थान, अजून बँगलोर, सगळे झाले. मला आता काहीच आठवत नाही. खूप फिरलेत. मग आता तिकडे परत नेणार नाही? मग असं कसं नेणार ना. सांगणार ते तिकडे काय काय नाही. चित्र असं आहे, तिकडे टॉवर आहे, तिकडे हे आहे, असं नाही, तसं नाही चालणार. बरं, 2 आता फिरणं बंद करा, कळलं? हा. आणि मग ते केरळला कधी जाता आता मित्रांबरोबर या आठवड्यात? जाऊया, ते म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये चाललाय प्लॅन. हो का? मला नव्हतं माहित. काय सांगता? नाही.
ते बोलले तिकीट काढली खरं मित्रांची. मला नव्हतं माहिती. नाही चाललाय, प्लॅन चाललाय, प्लॅन चाललाय आणि पुढच्या महिन्यामध्ये जाऊ मोस्टली नाही नाही. केरळला ना? केरळला. अरे वा वा. आणि मग त्याच्यानंतर पुढच्या त्याच्यानंतर काश्मीरचा प्लॅन आहे मित्रांबरोबर. मित्रांबरोबर. व्हेरी गुड. फोटो बिटो काढून या तुम्ही. हा? चालेल चालेल. म्हणजे ह्यांना दाखवता हो येईल काश्मीर कसं आहे. चालेल ना? जाऊ दे ना? हो चालेल हा चालेल. कळलं. आणि मग एप्रिल मध्ये फिरणं बंद करा मग लग्न झालं. चालेल. त्यानंतर म्हणजे बंदच करून टाकायचं हा, पुढं. बस फिरायचं. फक्त काय काय बघितलं ते पुढचं ते वर्ष फोटो त्यांना सांगा. फोटो ठेवायचे, अल्बम बनवायचे आणि ते दाखवत राहायचे वर्ष. हा, दाखवायचे. की हे असं बघा, हे असं हा, इथे गेलेलो होते, तिथे इथे गेलेलो. गेलेलो. बरोबर. आणि जास्तीत जास्त फिरायचं असेल तर कारल्याच्या देवीला जाऊन या एक हा, फिरायला. बरोबर. त्याच्यात गाडीवरती एका दिवसामध्ये नको सकाळी गेलं की नको संध्याकाळी. नका, ते मी जाईल. नको एवढा लांब नका ठेव, मी जाईल. काय वा वा. नंतर ह्याला जाऊन या तीर्थक्षेत्रावर. हा बरोबर. हा मी पण लिस्ट देतो. मड आहे तुम्ही- खाली चालेल. खोपोलीच्या जवळ मडचा हा गणपती हा आहे. हा. पालीचा आहे जवळच पालीजवळ. बल्लाळेश्वर. हो वाचलं. हा पुरे नको. बरं ठीक आहे. आता सांगा ही झाली या 3 गोष्टी यांच्या झाल्या. आता तुम्ही सांगा यांच्या स्वभावात कोणते 3 बदल केले पाहिजे. थोडी जास्त बोलते हा पण ठीक आहे, तो पण चालणार. बरं 1 2 कधी कधी कामामध्ये असेल तर फोन उचलत नाही. हो का. बरं 3 तिसरं म्हणजे मला लास्ट इयरला फर्स्ट क्लास हवा आहे त्याच्याकडून. अरे वा. अभ्यास करा आता. कळलं का. हो. बरं तुम्ही गेलात की नाही कुठे फिरायला. मी मम्मी पप्पांसोबत कुठे. फॅमिली सोबत वैष्णोदेवीला जाऊन आले. मग काय झालं कसं होतं तिकडे थंडी वगैरे होती. हो खूप होती. मला खूप थंडी वाजत होती. मग मम्मीला भीती वाटत होती. आम्ही झोपलेलो तर मम्मी मला सारखी अर्धा तासाने हलवून बघायची की रेश्मा जागी आहे का. हा मग मम्मी हा मी जागी आहे. मग तिकडे नंतर देवीचं दर्शन घेतलं आणि नाही, मग फिरायला गेल्यामुळे त्रास झाला तुम्हाला तेव्हा. हा थोडा तेव्हा नेऊ नका तुम्ही चालेल. No, तिकडे नाही जायचंच पण नाही. नंतर मी रिकवर झालेले 1 दिवसामध्ये लगेच. तिकडे थंडी जास्त आहे तर कुठे? तिकडे आता जायचंच नाही. म्हणजे थंडी नॉर्थ जायचंच नाही. नाही जायचं नाही कारण त्यांना त्रास होतो त्याचा. त्रास होतो. ह्यांना कुठे नाही माहितीये का उन्हाळ्यात लोणावळा चांगलं आहे ना. हो. अरे अरे काय अप्रतिम आमचा ठिकाण आहे. फ्लॅट हा इथेच येऊ. क्या बात आहे. ही होती एका लग्नाची 3री गोष्ट. लग्नानंतर खरंच फिरायला जायचं आता काय प्लॅन. ते मला नका विचारू आता, त्यांनाच विचारा. काय ठरवलंय लग्नानंतर. जाऊ उटीला वगैरे करू प्लॅन जायचं. उटीला. व्हेरी गुड. पण उटीला जाऊन या झोपून राहिलं तर नाही झोपलं. तुम्हाला भोपाळी म्हणायला लागेल. उटी उटी